आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे मोठा वाद। भारतात कोणाकडे जास्त जमिनी, कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित। कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा। भाजपा वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर। वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप। मुसलमानांच्या जमिनी झाल्या आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या असा अर्थ होतो ऑर्गनायझरच्या लेखावरून। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। एक वेळ असेल की ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया। बर्फाच्या लादीवर झोपून मारू अशी काहींच्या डोक्यात हवा गेली होती। काही लोक जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते। नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायात नेहून ठेवायची, हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। संजय राऊतांची शिंदेंवर टीका। HNC विरुद्ध यू अँड थ्रो वादामध्ये संजय राऊतांची उडी। UTA मध्ये बी म्हणजे बाळासाहेब आहेत, जोपर्यंत यू आणि टी च्या मध्ये बी आहे तोपर्यंत HNC काहीही करू शकणार नाही, राऊतांचं उत्तर। मुंबईतील वक्फच्या जमिनीवरील उद्योगपतींचं घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं। भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, संजय राऊतांचा आरोप। काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसं पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा दावा। जनतेचा उद्धव ठाकरेंवरील विश्वास संपलाय, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। ठाकरेंना हिंदुत्वाबद्दल काहीच भावना राहिलेल्या नाहीत, अशीही टीका।